पिंपरी चिंचवड शहरातील रावेत भागात असणाऱ्या याच डॉक्टर डी.वाय. पाटीलला आज सकाळच्या सुमारास जे आहे ते एक निनावी मेल जो आहे तो आला। या मेलमध्ये या आपल्या कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल जो आहे तो या ठिकाणी आला होता। त्याचीच शहानिशा करण्यासाठी काही वेळापूर्वीच म्हणजे सकाळच्या सुमारास जे आहे ते BDDS असतील किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असतील हे जे आहे ते या ठिकाणी दाखल होत संपूर्ण कॉलेजची जी आहे ती तपासणी या ठिकाणी केली। अज्ञात व्यक्तींनी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान ईमेल करून रावेत येथील हेच डी.वाय. पाटील जे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली। धमकी मिळताच डी.वाय. पाटील या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी आलं। त्यानंतर संपूर्ण परिसर जो आहे तो तपासला। त्यामध्ये कुठलाही असा अनुचित प्रकार जो आहे तो आढळून आला नाही किंवा बॉम्ब सदृश्य वस्तू जी आहे ती या ठिकाणी आढळून आली नाही। मात्र हा मेल आल्यानंतर मुलांची जी आहे ती काही काळ परीक्षा त्या ठिकाणी सुरू होती। ही परीक्षा सुरू असल्यामुळे भीतीचं वातावरण जे आहे ते आता ज्या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी पसरलेलं देखील या ठिकाणी पाहिलं होतं। मात्र पोलीस प्रशासनाकडून हा निर्वाळा देण्यात आला की कुठल्याही प्रकारची बॉम्ब सदृश्य वस्तू जी आहे ती या कॉलेजमध्ये नसल्यामुळे सर्वांनीच जो आहे तो सुटकेचा निश्वास सोडलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळाला। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।